पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचं राजकारण म्हटलं की भालके परिवाराचं नाव सर्वात आघाडीवर असतं आणि आज पुन्हा एकदा त्या भालके नावाची चर्चा पंढरपूरच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। आणि त्याचं कारण म्हणजे आज महाड विधानसभा मतदारसंघाचे शिंदे सेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांची भगीरथ भालके आणि त्यांच्या सहकार्यांनी घेतलेली भेट। खरं तर 2024च्या विधानसभेमध्ये झालेल्या पराभवानंतर भगीरथ भालके हे एकनाथ शिंदेच्या सोबत जातील अशा पद्धतीची चर्चा इथल्या राजकीय वर्तुळामध्ये नेहमीच सुरू आहे। आणि आज त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी भगीरथ भालके यांनी भरतशेठ गोगावले यांची भेट घेतली का असं देखील सध्या बोललं जातंय। त्यामुळे आजच्या चर्चेला एक वेगळं महत्व आहे। खरं तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये भगीरथ भालके यांचा पोटनिवडणुकीनंतर 2024ला जरी दुसऱ्यांदा पराभव झाला असला तरी दोन्ही वेळेला त्यांना मिळालेली मतं ही अतिशय महत्वाची आणि अतिशय मोठी आहेत। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये 2024ची विधानसभेची निवडणूक जर तिरंगी झाली असती तर कदाचित उद्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार हे भगीरथ भालके देखील असू शकले असते। परंतु भारतीय जनता पार्टीनं ऐन वेळेला अवतडे आणि परिचारक यांना एकत्रित केलं आणि अवघ्या 8,000 मतांनी भगीरथ भालके यांचा पराभव झाला। पोटनिवडणुकीला देखील त्यांना अगदी थोड्याशा मतानं पराभवाला सामोरं जावं लागलं होतं। त्यामुळे पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघामध्ये ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग या भागामध्ये भालके यांना मानणारा मोठा वर्ग आहे हे निश्चितपणानं मान्य करावं लागेल। त्यामुळे भालकेंच्या शिवाय इथलं राजकारण हे पूर्णच होऊ शकत नाही। मध्यंतरीच्या काळामध्ये महाराष्ट्र माझावर आपण देखील काही व्हिडिओ शूट केले, त्यावेळेला देखील मंदिर परिसरातील सर्वसामान्य महिलांना इथं स्वर्गीय भारतनानांची आठवण होत होती। कारण भालके कुटुंबाचं राजकारण हे कायमच ग्रामीण भागातल्या लोकांशी, शहरी भागातल्या सर्वसामान्य लोकांशी जोडून राहिलंय। त्यामुळे इथल्या सर्वसामान्य लोकांना भालके आपले वाटतात, भालकेंचं राजकारण हे आपल्या घरचं राजकारण वाटतं। त्यामुळे भालकेंना इथल्या राजकारणामधून दुर्लक्षित करून चालणार नाही। आणि मग कुठेतरी दोन्ही निवडणुकीमध्ये लाखाच्या वर मतं घेतलेला प्रशांत परिचारकांसारखा इतक्या वर्ष राजकारणात असलेल्या परिचारक कुटुंबाचा वारसदार, पलीकडच्या बाजूला दुसरी टर्म असलेल्या आणि एकूण व्यवसायामध्ये चांगल्या स्थितीवर असलेले अवताडे, ही दोन्ही मात्यबर मंडळी एकत्रित करून देखील भगीरथ भालके यांना ज्या पद्धतीनं 2024ला मतं मिळाली होती, त्यामुळे लाखाच्या वर मतं असणारा हा नेता आपल्यासोबत असावा असं वाटणं हे कुठल्याही राजकीय पक्षासाठी स्वाभाविक आहे। त्याचाच भाग म्हणून कुठेतरी शिंदे सेनेला हा नेता आपल्यासोबत असायला हवाय का हे देखील या निमित्तानं बोललं जातंय। भगीरथ भालके यांच्या देशासाठी देखील एखादा चांगला राजकीय पक्ष सोबत असणं अतिशय महत्वाचं आहे। कारण सलग 2 वेळा राजकारणामध्ये इथल्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यामुळं सत्तेपासून थोडंसं लांब राहावं लागते आणि मग जे एकूण खालचे कार्यकर्ते आहेत किंवा 2 नंबरचा गट आहे तो मात्र सत्तेपासून फार लांब राहू शकत नाही। तो कार्यकर्ता तो आपल्या नेत्याला प्रेशराईज करू शकतो की तुम्ही कुठेतरी सत्तेसोबत जावा, कारण बरीच कामं त्या वाचून आडलेली असतात। त्यामुळे कुठेतरी भगीरथ भालकेंवर त्यांच्या कार्यकर्त्यांमधनं प्रेशर आहे का हे देखील प्रश्न त्या निमित्तानं आहे। परंतु हे सगळं असलं तरी आज भरतशेठ यांची घेतलेली भेट ही मात्र इथल्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेली जाते। मुळातच शिंदे सेना ही महायुतीमध्ये आहे, अजितदादा महायुतीमध्ये आहेत, इथं कल्याणराव काळे महायुतीचा घटक असल्यामुळे कुठेतरी आपला सहकारी म्हणून भगीरथ भालके हे महायुतीमध्ये असावेत असं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे। इथल्या निवडणुकांमध्ये काळे भालके एकत्रित लढत असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील भगीरथ दादांनी महायुतीमध्ये असणं हे अपेक्षित असलं तरी इथं पंढरपूरमध्ये प्रशांत परिचारक आणि मंगळवेढ्यामध्ये समाधान अवताडे हे दोघेही महायुतीचे घटक असल्यामुळं इथं पुन्हा उद्याच्या निवडणुकांमध्ये कसं समोरासमोर उभा राहायचं, खालच्या कार्यकर्त्यांच्या उद्याच्या निवडणूक आहेत कारण नेत्याची निवडणूक संपली लोकसभा विधानसभेमध्ये, उद्या पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये ही गणित समीकरणं कशी बांधायची हा देखील प्रश्न या निमित्तानं असणार आहे। याहून महत्वाची चर्चा म्हणजे इथं राष्ट्रवादीची ताकद अगदी 10,000 मताचे हे मागच्या 2024च्या निवडणुकीमध्ये दिसले। काँग्रेसला भगीरथ भालकेंमुळे चांगली मतं मिळाली होती, परंतु तेच भगीरथ भालके उद्या काँग्रेस सोडून जर महायुती घटकामध्ये आले तर पुन्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस म्हणजे एकूण महाविकास आघाडी यांचं इथं काय हा देखील प्रश्न या निमित्तानं पडणार आहे। हे असलं तरी माढा विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतून झालेले आमदार अभिजित पाटील इथं लक्ष घालू शकतात, परंतु ते आज तरी माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि दुसरं म्हणजे ते कारखान्याच्या प्रश्नामध्ये गुंतले गेले, त्यामुळे ते इथे लक्ष घालतील हे देखील तितकंच महत्वाचं आहे। परंतु तुर्तास तरी भगीरथ भालके यांचं नाव मात्र पुन्हा एकदा चर्चेत आलंय। मी म्हणालो तसं भालकेंना इथे दुर्लक्षित करून चालत नाही, भालकेंचा इथं मोठा गट आहे। मुळात स्वर्गीय भारतनाना इथं ज्या वेळेला निवडून आले त्यावेळेला 2009ला ते राज्याच्या एका उपमुख्यमंत्र्याचा पराभव करून निवडून आले होते। त्यानंतरचे दुसरे 2 पराभव त्यांनी इथं मातब्बर समजले जाणाऱ्या परिचारक घराण्याचे केलेत आणि त्यानंतर झालेली पोटनिवडणूक आणि 2024ला जरी भगीरथ भालके यांचा पराभव झाला असला तरी त्यांना मिळालेली मतं ही स्वर्गीय नानांपेक्षा तुलनेनं जास्त आहेत। त्यामुळे कुठेतरी ही तिरंगी झाली असती तर मी मगाशी म्हणालो तसं लढत तर भगीरथ भालके आज इथले आमदार असू शकले असते, अशा पद्धतीची परिस्थिती एकूण मताच्या आकड्यावरून तर दिसते। अक्षरशः या 2024च्या निवडणुकीमध्ये अवताडे आणि परिचारक एकत्रित असून देखील भालकेंनी त्यांना घाम फोडला होता। स्वतः परिचारकांच्या खर्डे गावातनं देखील भालकेंना चांगली मतं मिळाली होती। त्यामुळे कुठेतरी सामान्य जो मतदार आहे त्याची नाळ अजून देखील भालके कुटुंबाशी आहे जोडून।
त्यामुळे भालकेंचा निर्णय इथं महत्वाचा ठरणार आहे. कदाचित उद्या जर भगीरथ भालके हे त्या ठिकाणी शिंदे सेनेसोबत गेले तर पंढरपूर मधलं चित्र देखील नगरपालिकेचं वेगळं दिसू शकतं. कारण मध्यंतरी कुठेतरी भालके आणि परिचारक एकत्र निवडणुका लढतील अशा पद्धतीचं देखील वातावरण विधानसभेलाच होतं, परंतु विधानसभेला काहीतरी परिचारकांना शब्द दिला गेला अशी चर्चा झाली आणि परिचारक थांबले. परंतु उद्या जर नगरपालिकेला परिचारक आणि भालकेच एकत्रित झाले तर मात्र इथं फार वेगळ्या पद्धतीची समीकरणं उभं राहतानाचं चित्र मैदानावर दिसू शकतंय. आज ह्या शक्यता असल्या तरी त्या अशक्य नाहीत. राजकारणामध्ये सर्व काही शक्य असतं, त्यामुळे हे देखील घडू शकतं. परंतु हे जे मी पुन्हा पुन्हा म्हणतोय की भालकेंची ताकद इथं ती प्रचंड मोठी आहे, ती कुठेही दुर्लक्षित करून चालणार नाही. परिचारक भालकेंना हलक्यात घेणार नाहीत, अवताडे देखील भालकेंना हलक्यात घेणार नाहीत. अभिजित पाटलांचं आणि भालकेंचं फार सौख्य अशा पद्धतीची परिस्थिती नाही, तिथंही मोठं एक राजकीय द्वंद्व आहे. त्यामुळे कुठेतरी भालके काय भूमिका घेतील याकडे जर वेळला प्रत्येक निवडणुकीमध्ये आणि प्रत्येक म्हणजे विधानसभेसोबत साखर कारखानदारे असतील किंवा इथल्या जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि नगरपालिका असतील, या प्रत्येक निवडणुकीमध्येच भालकेंचा गट नेमकं काय करणार हे पाहणं महत्वाचं आहे. कारण भालकेंकडे जो असलेला सर्वसामान्य माणसांचा सपोर्ट आहे तो खूप संख्येनं मोठा आहे. लाखाच्या वर्षी मतं आहेत. ती मतं कुणाकडे जाणार, ती कुणाकडे असली पाहिजे त्याची गणित वरच्या पातळीला देखील बांधली जात असणार आहे. त्यामुळे कुठेतरी शिंदे सेनेला देखील असं वाटत असणार आहे की हा लाखाच्या वर मताधिक्य असलेला मोठा नेता, बडा नेता हा आपल्या ताब्यात असला पाहिजे, आपल्या सोबत असला पाहिजे. त्यामुळे कदाचित भगीरथ भालकेंना सोबत घेऊन पुढे बरीच समीकरणं देखील त्या ठिकाणी मांडली जाऊ शकतात. वरच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे साहेब महायुतीसोबत फार सुखात आहेत असंही चित्र नाही. मुख्यमंत्रीपद त्यांना यावेळेला नाहीये. कुठेतरी त्यांच्या चेहऱ्यावर मराठा चेहरा म्हणून त्यांना पुढे करून यंदाच्या निवडणुका लढवल्या गेल्या होत्या हे निश्चित आहे. कुठेतरी देवेंद्र फडणवीसांचं नाव फार या निवडणुकीमध्ये चर्चेला आलं नव्हतं, कारण फडणवीसांच्या नावानं जर मतं मागितली तर मराठा कम्युनिटी मत देणार नाही हे भारतीय जनता पार्टीला माहित होतं. त्यामुळे एकनाथ शिंदेनाच पुढे करून या 2024च्या निवडणुका लढवल्या गेल्या आहेत. परंतु ऐन वेळेला त्या ठिकाणी हे ज्या पद्धतीचे जादू झाले त्याबद्दल अनेक शंका देखील आहेत की एवढी मोठी मताधिक्य मिळू शकतं का, ईव्हीएम मध्ये घोळाय का, ह्या बऱ्याच चर्चा बाजूला ठेवल्या तर जी काही मतं मिळाली त्यातून कुठेतरी सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी ठरल्यामुळं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असले तरी एकनाथ शिंदेच्या मनामध्ये कुठेतरी सल आहे हे मात्र विसरून चालणार नाही. एकनाथ शिंदे वैयक्तिक पातळीला कार्यकर्त्यांची मांडणी करतायत, वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन दौरे करतायत. त्यामुळे कुठेतरी उद्या इथं जे मागच्या 4-5 वर्षामध्ये जे राजकारणामध्ये 2 वेळा धक्के बसलेत तसा तिसरा धक्का काय बसू शकतोय का हे देखील तितकंच पाहणं महत्वाचं आहे. काही वेगळी आघाडी इथं राज्यात उभा राहील का आणि मग त्याचा इथं कुठे भगीरथ भालकेंना फायदा होईल ही बरीच समीकरणं असली तरी ती राज्याच्या लेवलला. परंतु पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र उद्याच्या दोन्हीकडच्या नगरपालिका पंढरपूरच्या आणि मंगळवेढच्या इथल्या ग्रामपंचायतच्या निवडणुका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या सगळ्यांचा विचार करता इथं भालके गट प्रचंड प्रभावी आहे. तो भालके गट नेमकं काय करणार, कुणाच्या सोबत जाणार यावरून इथली बरीच समीकरणं ठरणार आहेत. इथल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या महायुती विरुद्ध महाविकास आघाडी म्हणून लढल्या जाणार आहेत का त्या गटातटामध्ये लढल्या जातील का परिवारामध्ये लढल्या जातील. परिचारक गट आहे इथं पांडुरंग परिवार